नाशिक जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी धडक कारवाई. जनतेच्या आरोग्याशी खेळ. 147 किलो भेसळयुक्त पनीर खवा जप्त. गणेश उत्सव आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढते. नाशिकमध्ये 43,740 रुपयांच्या किमतीचा भेसळयुक्त पनीर आणि खव्याचा साठा जप्त करण्यात आलाय. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकानं 12 सप्टेंबर रोजी सिडको परिसरातील विविध डेअरी उत्पादनांवर छापा टाकला. तपासादरम्यान 129 किलो पनीर व 18 किलो खवा असा एकूण 147 किलो भेसळयुक्त साठा आढळलाय. या नमुन्यांची तपासणी करून ते भेसळयुक्त असल्याचं स्पष्ट झालंय. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी पाटील, जेम्स सूर्यवंशी, अभिनाश दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. अन्न व औषध प्रशासनानं व्यापाऱ्यांना इशारा दिलाय. पनीर, खवा, मावा यासारख्या पदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर नागरिकांना देखील आवाहन करण्यात आलंय. पनीर, खवा किंवा मावा खरेदी करताना सावधगिरी बाळगायचं आवाहन करण्यात आलंय. संविधान न्यूज, नाशिक.